मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने नवीन अध्यादेश काढला आणि त्या विरोधामध्ये ओबीसीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक सुद्धा घेतली। या बैठकीत 3 ठराव पारित करण्यात आले। त्या ठरावाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आता विरोध दर्शवलाय। या सगळ्याविषयी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्याशी संवाद साधतायत आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्या बरोबर आहेत। सरकारने जो अध्यादेश काढलेले आहे मराठ्यांच्या मागण्या मान्य करताना त्या विरोधामध्ये काल ओबीसी नेत्यांची आणि ही सगळी जी बैठक झाली ती वरिष्ठ नेते जे छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि 3 ठराव जे आहेत त्याच्यात मान्य करण्यात आले। त्या ठरावाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, मी असं आहे की मी काल पण बोललो आणि ते जे 3 ठराव पारित करण्यात आले त्या मताशी मी आज तरी सहमत नाही आहे। कारण मी वारंवार आपल्या माध्यमातून दावा केला की ज्या काही नोंदी सापडल्या आहेत त्याच्यामध्ये 99.5% नोंदी ह्या जुन्याच आहे, नवीन त्याच्यामध्ये काही नाही आहे। त्याच्यामुळे नव्याने जर नोंदी सापडल्या असतात आपण ऑब्जेक्शन घेतलेलं असतं आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या असतील 0.2%, 0.3% वगैरे तो आकडा असो, त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोण रोखू शकतो? आपल्याला हे सिद्ध करावं लागेल की जी नोंद सापडली ती चुकीची आहे, ती सत्य नाही आहे। हे ज्या दिवशी होईल की ती चुकीची नोंद आहे त्या दिवशी त्याला आपण म्हणू शकतो की याला प्रमाणपत्र देऊ नका। मग छगन भुजबळांना काय वाटतंय की नुकसान झालं, त्यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे, तुमचा पाठिंबा नाही आहे का त्यांना? नाही, हे बा आमचं संघटन आहे, मी काही वैयक्तिक नेता नाही आहे। आमचं संघटन आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राज्यभर त्याचे पदाधिकारी आहे। आम्ही 1-2 दिवसामध्ये आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन एका मुद्द्यावरती आम्ही चर्चा करू आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला वाटेल की ओबीसी समाजावरती अन्याय झाला, आज मला माझ्या वैयक्तिकमध्ये कुठलाही अन्याय झालेला नाही। ज्या दिवशी असं वाटेल की ओबीसी समाजावरती अन्याय झाला किंवा ओबीसी समाजामध्ये कोणीतरी वाटेकरी होत आहे त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरेल बाध्य आहे। जेव्हा आंदोलनकर्त्यातर्फे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी पुढे आली होती, त्या दिवशी पहिल्या दिवशी सर्वात पहिले जर रस्त्यावरती कुणी आला असेल तो राष्ट्रीय ओबीसी महासंघ होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।